वाऱ्याचा झोका आला आणि ती कडी अशी खाली पडली 2 हात पाण्याच्या लेवल. एवढी माहिती तुम्हाला आहे. या माहितीवरून आणि गणिताचा वापर करून तुम्ही सांगू शकाल का की त्या पाण्याची डेप्थ म्हणजे खोली किती होती? रक्तवर्णी हंस क्रौंच जेथे करती विहार. रक्तवर्णी हंस क्रौंच जेथे करती विहार. अवचित अशा सरोवरी गेली वाऱ्याची लहर. कमळ कलिका दिसेची जळावरी आग भर. होई लोक सांग हे गणितज्ञा विपज्जनाकडे. बोल किती ते जळ असावे कर्मचारी. तिच्या लगेच लक्षात आलं या गणिताचं सोल्युशन कसं करायचं. तिला कळलं की हे गणित राईट अँगल ट्रायंगलच्या प्रिन्सिपलवर आधारित आणि भास्कराचार्यांनी तिला ते शिकवलेलं होतं. मग तिने काय केलं माहिती? तिने ते फॉर्मेशन करून राईट अँगल ट्रायंगल कसा तयार होतो ते भास्कराचार्यांना दाखवलं आणि त्यावरून तिने त्या गणिताचं सोल्युशन सुद्धा काढलं. शाबास लीलावती शाबास. मग भास्कराचार्यांनी ग्रंथच लिहिला लीलावती नावाचा, ज्यात अशी अनेक प्रॉब्लेम्स आणि डिटेल्स होती. ऑलमोस्ट 277 प्रॉब्लेम्स होती. इतकंच नाही तर या ग्रंथाचं जगातल्या अनेक भाषांमध्ये भाषांतर सुद्धा झालं. What do you want to be when you grow up? A pilot or a fashion designer or अगं तू काहीही व्हायचं ठरवलंस तरी तुला बेसिक मॅथ स्किल्स लागणारच आहे ना. म्हणजे बघ तू फॅशन डिझायनर व्हायचं ठरवलं आणि मग तुला एक पर्स डिझाईन करायची. मग त्या पर्सचा शेप कसा हवा, त्याची मेजरमेंट्स कशी हवी, यासाठी मॅथ नाही करावं तुला. okay. So गणितामुळे लीलावतीच्या चुकीमुळे भास्कराचार्यांनी एक पुस्तक लिहिलं आणि ते इतके फेमस झाले. Yeah, that's stretching the truth too far. त्यानंतर आज मी तुझ्या आयपॅडवर योगा बोका शोधत होते पण मला सापडलं नाही आणि मी तुझी email केली. पण don't worry. मग मॉमने सगळी लीलावतीचं गोष्ट सांगितली. I know इथे बसली. हे बघ स्नेहा, तू अजून लहान आहेस म्हणून तुला भास्कराचार्य किती ग्रेट होते, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन्स टू मॅथ आणि ॲस्ट्रॉनॉमी त्याचा सिरियसनेस कळत नाही. पण when you grow up, you will understand की it wasn't just ती अनहॅपी होती म्हणून त्याने पुस्तक लिहिले. He would have still become this created this great world. आणि त्यांचा अभ्यास खूप मोठा होता, कामाचा स्कोप खूप मोठा होता आणि त्यांनी त्याचा वापर करून आपल्या मुलीला हॅपी केलं. मग तू पण मला happy कर ना. टोका बोका द्यावं काय स्नेहा? मग तुझ्या त्या हेलिकॉप्टर टॅक्सीमध्ये कुठे जायचं? डिस्नेलँड? No.